हित लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विना प्रीती पोटी भारवा आहे त्यांचे सर्वस्व हे साहे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विना प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विना प्रीती विठ्ठल ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंविद्यात्मरूपा देवा तुची गणेशु सकळा अर्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोजे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ए दुःखभञ्जन मारुति शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीका यदा तुम निंद्रे समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग देवराया दंडवत तुझे पाया आधी गुरु शिवंदावे मग साधन साधावे गुरु माझे माय बाप दरुषणे हरे ताप लागुनिया पाया विणवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा आणि हा सुख सोळा स्वर्गामध्ये नाही जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते तिथे योग विद्येस सामर्थ्य येथे जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा नवे फूल स्वस्त वृक्षासी आले तुझे गीत ओवी सवे वेद झाले तुझ्या शब्द शब्दात सायुजनाचा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा मस्तक ये पायावरी वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा मस्तक ये पायावरी वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा मस्तक ये पायावरी मस्तक ये पायावरी वार करी संताचा वार करी संताचा
वाजवा. व्हेरी हार्ड चाल आहे हा. मस्त कहे पायावरी या वारकरी संतांच्या, ज्या सुखा कारणे देव वेडावला. देव वैकुंठ सोडून संता सदनी राहिला. कारण याचं असं की माझा देव आई विना भिकारी. स्वामी हा तिन्ही जगाचा आई विना भिकारी. गिरजाई सारखी आई मिळाली, एकनाथांसारखे वडील मिळाले. 36 वर्ष भगवंताने त्या घरी राहायचं ठरवलं. कावडीने पाणी भरावं, चंदन उगाळून लावावं, सगळे संतासनी बरं का. 18 पकड जातीच्या लोकांच्या भोजन झालेल्या पत्रावळ्या उचलाव्या आणि वावरात नेऊन फेकाव्या. फक्त आणि फक्त आई आणि वडील. स्वामी हा तिन्ही जगाचा आई विना भिकारी. गिरजाई सारखी आई मिळाली. गिरजाईचे लुगडे सुद्धा धुतले भगवंताने. म्हणजे आईचं नातं किती अतूट असतं लक्षात ठेवा. प्रस्तुत प्राप्त संप्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग जगदवंदीय जगद्गुरु तुकोबाऱ्या. देहूचे मुकुटमणी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्यांनी भक्ती तळागाळापासून आपल्यापर्यंत पोहोचवले असे असणारे जगद्गुरु तुकोबाऱ्या नामाचा अवतार जगद्गुरु तुकोबाऱ्या. 5वा वेद जगद्गुरु तुकोबाऱ्या. अनेक संतांनी माझ्या जगद्गुरु तुकोबाऱ्यांचं वर्णन करावं. अणू रेणूया थोकडा तुका आकाश एवढा. पण आकाश एवढे जगद्गुरु तुकोबाऱ्या देवाकडे सांगायचे, देवा मला एवढं मोठेपणा नको. आकाशाला आधारस्तंभ आहे का? निराधार आभाळाचा तोची भार साहे असा भगवंत, असा माझा तुकोबाऱ्या. त्यांना एवढी मोठी उपमा देऊन तुकोबाऱ्या देवाकडे लहानपण मागत होते. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. जे अंगी मोठेपणात आहे यातना कठीण, हे संतांना माहिती होतं. 4 वेद 6 शास्त्रे 18 पुराण ज्याचे मुखवत पाठ होते त्यांनी जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा नको तसं हाल करावे, नको तसं जगद्गुरु तुकोबाऱ्यांना बोलावं. पण एक दिवस त्यांच्या मनामध्ये अर्थ निर्माण झाला आणि त्या अर्थ निर्माणाच्या याच्यात त्यांनी काय लिहिलं? आरती लिहिली. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु दामा सचित आनंद मूर्ती पाय दाखवी आमा. हा अर्थ निर्माण व्हायला लागतो. एखादा कर्मठ दुश्मन वर्णन करतोय म्हणजे विचार करा. आकाश एवढी ज्यांना उपमा होते ते जगद्गुरु तुकोबाऱ्या ज्ञानोबाऱ्यांच्या पायाजवळ बसायचे आणि म्हणायचे, ज्ञानी यांचे राजे गुरु महाराज म्हणती ज्ञानदेवा तुम्हायसे मज पामराये काय थोरपण पायाची वाहन पायवरी. हा अलीकडे आम्हाला 2 अभंग आले की काय कार्ड छापायचे, काय कुठं कुठं कार्ड वाटायचे, काय 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 चाललंय माय बापो जगामध्ये. जगाच्या बाजारात इतकं काही चाललंय. जगाच्या बाजारात सर्व काही मिळे परीही दुर्लभ संत भेटी. हे घर खरं तर भाग्यवंताचं आहे. भाग्यवंता घरी भजना पूजना. भाग्यवंता घरी भजना कीर्तना. त्याची वाट पाहे रघुनाथा. त्याची वाट पाहे. भाग्यवंता घरी भजना पूजन. भाग्यवंता घरी भजना त्याची वाट पाहे रघुनाथा. त्याची वाट पाहे जगाच्या बाजारी. जगाच्या बाजारी. जगाच्या बाजारी. जगाच्या बाजारी. जगाच्या बाजारी सर्व काही मिळे हो. जगाच्या बाजारी सर्व काही मिळे परीही दुर्लभ संत भेटी. परीही दुर्लभ संत भेटी. भाग्यवंता घरी भजना कीर्तना. भाग्यवंता घरी भजना कीर्तना. त्याची वाट पाहे रघुनाथा.
मायाच्या बाजारी सगळं काही मिळतं मायबाप हो. संत भेट अवघड आहे, देवाची भेट अवघड आहे, आणि आई वडील तिघांचं मोजमाप एकच आहे बरं का. स्वामी हा तिन्ही जगाचा आई विना भिकारी. सेवेला सुरुवात करण्याआधी थोडासा परिहार देणं गरजेचं. कैलासवासी सौभाग्यवती मंदाबाई रामनाथ काकड आईसाहेब आपल्यातून निघून गेल्या हा म्हणता 1 वर्ष झालं. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त असणारं हे कीर्तनरूपी पुष्पम श्री रामनाथ तुकाराम काकड हे आईसाहेबांचे पती गंगा भागीरथी सीताबाई तुकाराम काकड सासूबाई, नामदेव महादू काकड सासरे, बाळासाहेब तुकाराम काकड दीर, भास्कर नामदेव काकड दीर, शांताराम तुकाराम काकड दीर, सोपान नामदेव काकड दीर, श्री भारत रामनाथ काकड मुलगा, शरद रामनाथ काकड मुलगा, संजय बाळासाहेब काकड पुतणे, सौ लक्ष्मीबाई बाळासाहेब काकड जाऊबाई, सौ हिराबाई शांताराम काकड जाऊबाई, सौ सविता संजय काकड सुनबाई, सौ सुनीता भारत काकड सुनबाई, सोपान नामदेव काकड दीर, विजय रंगनाथ काकड पुतणे, उत्तम बाळासाहेब पुतणे, शुभम शांताराम काकड पुतणे, अलका भास्कर जाऊबाई, गंगा भागीरथी नलिनी रंगनाथ काकड जाऊबाई, सौ ज्योती सोपान काकड जाऊबाई, सौ शीतल उत्तम काकड जाऊबाई, सौ मीना मधुकर आव्हाड मुलगी, सौ मनीषा अशोक आव्हाड मुलगी, सौ इंदुताई शिवाजी. अर्धवटच आहे बरं काय. इथे पत्रिका अर्धीच आहे, म्हणजे ते कोण आहे ते कळत नाही. लहानुबाई सुभाष काळे, सौ बाबाबाई बाबासाहेब कराड, शुभांगी शांताराम काकड कुमारी पुतणी, सुप्रिया शांताराम काकड पुतणी, सौ माधुरी शरद काकड सुनबाई, सौ पूजा विजय काकड सुनबाई, संपूर्ण काकड परिवार व समस्त ग्रामस्थ आणि देवठाण गाव या संपूर्ण गावावर पडलेला दुःखाचा हा डोंगर. हे दुःखाचं डोंगर किंवा दुःखाचं हे कधी माणसाचं विस्मरण होतं तर ते नामस्मरणामुळे विस्मरण होत असतं. भरलेल्या कुटुंबातून आपल्या मंदाई गेल्या. मंदाईने माझी भरपूर कीर्तनं ऐकलेत बरं का. सप्ताहामध्ये कुठेही कोणाचं, मी आत्ता त्यांचा जेव्हा फोटो बघितला तेव्हा म्हटलं बापरे, ही नथ घातलेली आणि डोक्यावर पदर घेणारी एकच अशी महिला की तिने माझं कीर्तन भरपूर ऐकलेलं आहे. देवठांमध्ये माझी भरपूर कार्यक्रम होत असतात, कारण आमचे स्नेही, आमचा भाऊ श्रीकांत सहाणे, आमचे एकनाथ बाबा, आम्हाला नेहमी इकडे कार्यक्रम असला की फक्त त्यांचा मला फोन येतोय आणि मी त्यांना कधी नाही म्हणते, ओच म्हणून सांगते, कारण आपण सर्वांचे लाडकं व्हावं म्हणून लाडकी लेकमी संताची. असो सज्जन हो, आई आपल्यातून निघून गेल्या. मला आईचं महत्त्व तुम्हाला थोडंसं सांगायचं आहे, कारण टाईम तर व्हायलाच लागला. पटापट घड्याळाचा काटा पटापट जात असतो आणि 12 कधी एकदाचे होतात असे प्रत्येकाला वाटत असतात नाही का. असो, मला एवढंच सांगायचं आहे की ज्याची आई गेली त्याचा सुखाचा सागर आटला. मायबाप, ज्याची आई गेली त्याचा सुखाचा सागर आटला. मुलींचं माहेर संपलं मायबाप. आई जिवंत असेपर्यंत मुलांना म्हणत असते, पोरांनो माझ्या मुलीच्या पिशव्या रिकाम्या नका पाठवू. ही बोलणारी आई असते. आई सरणावर जाईपर्यंत आईचं नातं फार अतूट असतं मायबाप. एका कवी भाष्यकाराने सुंदर असं वर्णन केलेलं आहे. त्रिसरणाच्या टप्प्यावरती धन्य तू माते ग, धन्य तू माते. हे लावलंय का पांढरीचरला बरोबर. सर्व संपूर्ण राहील आई तुझं एक नात, आई तुझं एक नात. जरी चुकलं तुझं बाळ आई, जरी चुकलं तुझं बाळ आई, रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग. ए ना माझे आई ग, 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 ए ना माझे आई ग. चुकलं तुझं बाळ आई,
धाई धाई ग रडत धाई धाई ग ए ना माझे आई ग किती ग माझे हाल झाले सांगू मी कुणाला सांगू मी कुणाला आई सांगू मी कुणाला सावली निघून गेली पडलो मी उन्हाला पडलो मी उन्हाला आई पडलो मी उन्हाला लेकरांना सोडून कुठं हो लेकरांना सोडून कुठं गेली घाई घाई ग गेली घाई घाई ग किती जरी आपण आता आईला हाका मारल्या ना आई नाही मिळणार माय बाप. तुकाराम महाराज म्हणतात जोपर्यंत आपली आई जिवंत असते ना तिचं चित्त पिलांकडे असतं तिच्या मुलांकडे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. अरे थकून भागून आल्यानंतर आपण बाबा रे म्हणत नाही बसल्यावर आई ग म्हणत असतो. कारण आई सागराची विशालता पृथ्वीची कोमलता मायेची मधुरता आईसारखं दैवत या जगामध्ये नसतं माई बाप हो. किती आईचं वर्णन सांगावं. आई आपल्या मुलाला मी दातली गावाजवळ मुसळ गाव आहे तिथे एक सुनील दादा म्हणून होता. त्या दादाच्या दोन्ही किडण्या गेल्या होत्या किडण्या. सगळे लोक त्याला बघून गेले पण जेव्हा माय बघायला गेली पोरगा असा सुजलेला बघितला आणि म्हणाले डॉक्टर साहेब मला सांगा की काय झाले माझ्या लेकराला. म्हणे काही नाही आई साहेब तुमच्या बाळाच्या दोन्ही किडण्या गेल्यात आता एखादी किडनी बसवायला लागेल. अहो मग माझ्या दोन्ही किडण्या बसवून माझ्या लेकराला जिवंत ठेवाई बोलणारी आई असते. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्ताईसी कळवळ्याची जाती करी लाभा विना प्रीती. आई आपल्या मुलाला डोळा सुद्धा देते पण आईचा डोळा गेला तर मुलगा देणार नाही. म्हणणार तुझ्यासाठी कर्ज काढेन कुठेन तरी आणि तुझ्या डोळ्याचा इलाज करेन. आई आई असते मायबाप हो. आणि ती आई एकदा का गेली ना मायबाप हो की तिची फक्त प्रतिमा तेवढी आता राहते. ही प्रतिमा किती उपकार त्या आईच्या असतात. आणि आईची मूर्ती कशी असते तुम्हाला सांगते. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही नाही नाही. अनमोल जन्म लहानपणी मी खेळत होतो हो लहानपणी मी खेळत होतो होतो जेव्हा ताना अमृताहुनी गोड वाजला सपाना. अमृताहुनी गोड वाजला सपाना. तुझ्या उपकाराची हो तुझ्या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही नाही नाही. आई तुझे उपकार मिटणार नाही. आईच्या मूर्तीसारखी मूर्ती जगामध्ये असते का. मोठा भला गोठ्यामध्ये दाव्याला गायी बांधलेल्या असतात. त्यामध्ये एक लंगडी गाय असते. तिचं वासरू इतकं सुंदर असतं पण ते सुंदर वासरू सुंदर गायांना हुंदका मारायला जातं का. आपल्या लंगड्या गाईलाच हुंदका मारायला जातो. कारण आपली आई ती आपली आई असते मायबापो. मी तुम्हाला एक
800 वर्षापूर्वी झालेलं उदाहरण देते. 800 वर्षापूर्वी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ह्यांच्या आई वडिलांनी आपल्या मुलांना शुद्धीपत्र मिळत नाही म्हणून ब्रह्मवृंदांनी म्हणावं की तुम्हाला शुद्धीपत्र पाहिजे, पैठणपर्यंत आला असा तुम्हाला जर शुद्धीपत्र हवं असेल ना तर देहांत प्रायश्चित्त करा ना. देहांत प्रायश्चित्त करा ना हा शब्द बोलल्याबरोबर रुक्मिणी म्हणाल्या, अहो काय गुन्हा केलाय माझ्या नवऱ्याने, फक्त संन्यासच घेतला होता ना, दुसरं काय गुन्हा केले तुम्ही सांगा. नाही, संन्यास घेतलेल्या व्यक्तीने गृहावस्थेमध्ये येऊन अस्त्री पोरं जन्माला घालणं आणि त्यांना शुद्धीपत्र मिळणं हे आपल्या बजेटमध्ये बसत नाही. त्यापेक्षा त्यांनी देहांत प्रायश्चित्त करावं. बरं, असली मुलं होती का ती? सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सोपानत ब्रह्म आणि अधिमाया शक्ती मुक्ताबाई असे 4 देवांचे लोकांनी हाल केले तर तुम्हा आम्हाला बोलल्याशिवाय राहणार नाही महाराज. पण त्यांनी चिकाटीने परमार्थ केला तसा आपण करायचा. कोणी निंदो कोणी वंदो आमचा स्वहिताचा धंदा, असे तुकोबाराय म्हणले की निंदकाचे घर नेहमी शेजारी असावे. आपली जेव्हा निंदा झाली की परमार्थ पुढे गेला. तुकोबारायांची काय कमी अवस्था वाईट केली लोकांनी, गाढवावर त्यांची धिंडोर काढली. विचार करा, जगाचे जगद्गुरु म्हणले त्यांना गाढवावर बसून धिंडोर काढली त्यांची. त्यांच्या पत्नीने बघावं आणि हसून म्हणावं, भया ग कसलं गाढवावर बसले पा, गाढवाच्या पाठीकडे तोंड करून बसलंय, तोंड तर तोंडाकडे करून बसावं, आवळे पाहायचं का कोण आहे ते. जसं गाढव फिरवलं तसं म्हणते, बया काय केलं माझ्या मालकासनी, देवाचंच नामस्मरण करतो, कुणाला एक शब्दही बोलत नाही. धावली त्यांच्यावर दगड घेऊन. तुकाराम महाराजांनी म्हणावं, तुका म्हणे कांते ऐसे न बोलावे, शरण जावे विठूशी. इतकी नम्रता संताकडे असली पाहिजे. ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ त्याच्याकडे नम्रता असली पाहिजे. पण केवढी, जास्तच नाही. भले तर देईन कासेची लंगोटी, नाही तर नाठाळाच्या माती आणीन, एवढंही असावं माणसाकडे. बरं का, संतांचं वाङ्मय आहे. आपलं काही नाही. आपुल्या बळे मी नाही बोलत, सखा भगवंत वाचा त्याची साळुंकी बोलत असे, मंजुळवाणीशी कविता धनी वेगळाची. तो देवाचं जास्त करील, तो देवासाठी जास्त धावेल, त्यालाच लोक बोलतात श्रीकांत जास्त. जो 4 माणसामध्ये जास्त जाईल त्यालाच लोक बोलतात. अरे जावं ना, सुख में सब कोई सुमरण करे दुख में ना करे कोई, सुख में सब कोई सुमरण करे दुख में ना करे कोई, सुख में सुमरण करे तो दुःख काही का भाई. अरे दुःखामध्ये तुम्ही गेल्यानंतर फायदा काय? सुखामध्ये तुम्ही किती गेलात तरी फायदा नाही, पण दुःखामध्ये तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा. कारण माय बापो एखाद्याचं दुःख असतं ते आपण गेल्यावर थोडं हलकं होत असतं. देहांत प्रायश्चित्त करा हे सांगितल्याबरोबर रुक्मिणी आणि विठ्ठलपंत सिद्ध बेटावर आले. आपल्या मुलांच्या अंगावर पांघरून घातलं आणि इंद्रायणी डोहामध्ये देहांत प्रायश्चित्त केलं. सकाळ झाली. 7 वर्षाची मुक्ताबाई निवृत्ती दादांना सांगायला लागली, निवृत्ती दादा माय कुठे माझी, आई कुठे माझी. या वेळेला आपली आई आपल्याला उठवते दादा, चहा पाणी देते दादा आपली आई. आता आपली आई कुठे मला सांगा ना. निवृत्ती दादांना ते कळालं होतं, आमच्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त केलं. पण काय सांगू या मुक्ताबाईला. शेवटी देवाला कोडं घातलं. काय करू मी ते सांगा आगा पांडुरंगा, काय करू मी ते सांगा आगा पांडुरंगा.
दादा काय देवास्ती गारण घालतायस मला सांगा ना. अगं मुक्ते काय सांगू तुला. बाप मेला आई मेली लोचन पानावली. बाप मेला आई मेली लोचन पानावली. काय करू मी या भोगा. काय करू मी या भोगा. उभा पेटलो श्रीरंगा अगा पांडुरंगा. काय करू मी पांडुरंगा. काय करू मी अगा पांडुरंगा. पांडुरंगा माय बापा. 7 वर्षाच्या मुक्ताबाईंनी म्हणावं दादा आई गेली बाबा गेले आपले. आता मला कोण उदरनिर्वाह करणार. माझं उदरनिर्वाह कोण करणार. झटकन उठावत ज्ञानोबारांनी. मुक्ते तुझ्यासाठी काखेत झोळी घेईन मी. 800 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांनी आपल्या बहिणीसाठी काखेमध्ये झोळी घेतली. माय बापो ऐका. काखेत झोळी घेऊन माधवगिरी मागून आणायची. तप्त ऊन पडलं होतं. तप्त ऊन पडलं होतं. आम्हा कीर्तनकारांना बिस्लरी बॉटल. माऊली एका काकूकडे म्हणत होत्या काकू खूप तहान लागली थोडस ओंजळर पाणी देताय का. ऐ मेल्या तुला कळत नाही का रे. ए सोबाख्याचरजीने फरमाईश ठोकले या संन्यासाच्या पोरासनी दारात उभं करायचं नाही. शिव 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 शिव. होय ना ती बघ इंद्रायणी वाहते. त्या इंद्रायणी जा आणि ढसा ढसा पाणी पी. हो माऊली जातो. इंद्रायणीच्या तीरावर झुळझुळ वाहणारं पाणी असं फक्त ओंजळीमध्ये घेतलं. आवड बाबा असं तोंडाला लावलं फक्त. ए सोबाख्याचरजीने खाटकन मारलं. संन्यासाच्या पोरा इंद्रायणी बाटवायला आला रे. बापाने नको सचे कृत्य करावे. काय तो संन्यास घ्यावा. काय ते गृहावस्थेमध्ये यावा आणि ही असली पोरं जन्माला घातली. शिव 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 शिव. काका नका आमच्या आई वडिलांना बोलू. त्यांनी आमच्यासाठी देहांत प्रायश्चित्त केलं हो. आमच्यासाठी त्यांनी देहांत प्रायश्चित्त केलं. त्यांना नका बोलू. ए हा साला संन्यासाचा पोरगा बोलायला ऐकणार नाही. गोलार्ध धरा आणि याला बेधम मारा. गोलार्ध धरला. पोरांनी बेधम मारला. पाठीत बुक्के पोटात बुक्के गालावर थापडी केस लांब लांब ओढण्याचा प्रयत्न. शेवटी काका मारून झालं का हो. माझी 7 वर्षाची बहीण वाट बघत असेल. या काखेमधल्या झोळीतला पीठ नेल्यानंतर ती आम्हासनी मांडे बाजून देणार. जाऊ का हो काका. जातोय रे. याला साल्याला राग येत नाही. त्या गटाराचा गाळ काढा आणि याच्या अंगावर फासा. गटाराचा गाळ काढावा आणि माझ्या ज्ञानोबारांच्या अंगावर फासावा. ज्ञानोबारांनी म्हणावं काका आता जाऊ का. जाऊ. आण ती झोळी. ती झोळी आण इकडे. झोळी घ्यावी आणि टराटरा फाडावी. महाराज इंद्राणीच्या तीरावर पीठ सांडावं आणि पायाने तुडून म्हणतात भर भर ये पीठ. अरे वटारून पाहिलं असतं ना भस्म झाला असता येसोबा खेचरजींचा. पण संततीची देव देवतेची संत आणि निमित्त त्या प्रतिमा जगाच्या कल्याणा संताच्या विभूती आणि देह कष्टभीती परोपकारांसाठी आले होते. ब्रह्मादिक संत जगी अवतरले उद्धराया आले जड जीवा. ब्रह्मादिक त्यांची वंदावी पायधुणी एका जनार्दनी संत नित्य जाणी आत्महित. आत्महित जाणणारे संत होते ते. नेणता नाही टाणा टोणा नामस्मरणा वासुनी विषय तो त्यांचा झाला. नारायण नावडे जनधन माता पिता ऐसे भक्त जाणा जे देही उदास. काखेतली जोडी टराटरा फाडली. काका आजचा दिवस भुकेच राहू. जातोय बरे का. अंगावर गटाराचा गाळ घेऊन सिद्ध बेटाकडे माझे निवृत्ती दादानी माझे ज्ञानेश्वर माऊली निघालेत. 7 वर्षाच्या बहिणीने लांबून बघावं. भावावर फार प्रेम बहिणीचं असतं. ज्ञानदादा एवढे चिखळमय कसे काय झालं असावं. काही नाही ग. इंद्रायणीच्या तीरावर पाणी प्यायला गेलो आणि माझा पाय मुक्ते घसरला.
तिथे चिखळ असल्यामुळे माझं सगळं अंग चिखळमय झालं. होय की रे दादा, आपल्या घरला नानी घर नाही, या दगडावर बस. दगडावर बसवावर 4-6 तांबे अंगावर होतावे पाण्याचे आणि ते अख्खं चिखळ मायेच्या पदराने पुसावं. आणि माझ्या ज्ञानोबाऱ्यांना आई वडिलांची आठवण आली. आज जर माझी आई असती ना, आज माझी आई असती तर यशोबांना बोलली असती, यशोबा काय केलं होतं माझ्या नेण्याने, तुम्ही त्याला चिखळमय केलं. काय केलं होतं माझ्या पोरानं, त्याला तुम्ही एवढं मारलं. पण काय करावं आता, अष्टभोग भोगणे माते नाही चाड. भक्ती प्रेम गोड लिहिले घे माये ताटी. ताटी उघडली हो, ताटीमध्ये माझे ज्ञानोबाराया चिंतन करतात. चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला. उन्मनीच्या सुखात पांडुरंगाने भेट दिली. आणि ती भेटही कशी दिली ऐका. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न किळका गती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवर्णावे तेची शोभा. कानडा विठ्ठलू कर्नाटकू तेने मज लावियला वेदू. ताटीमध्ये देव पाहिला योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजणी. पाहता पाहता मना न पुरे धनी, देखिला देखिला ग माय देवांचा देव फिटला संदेह निमाले दुजे. पण दृश्याचा दृश्य झालं ताटीमध्ये देवाच्या. ज्ञानोबारा रडायला लागले, तो माझा भावा, तो माझा भावा, वेळोवेळा भावा पांडुरंगा, आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा. न ताटीमध्ये ज्ञानोबारा देवाचं दृश्याचं अदृश्य झालं. ज्ञानोबारा ताटीमध्ये रडतात. 7 वर्षाची मुक्ताबाई ताटीला कान देऊन ऐकून सांगतात, दादा ज्ञानदादा, हो तुम्ही योग्यांची माऊली आहात, तुम्ही निगमवल्ली प्रगट केली, तुम्ही साधकाचे मायबाप आहात. तुमच्या दर्शनाने लोकांची ताप हरली जातात. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना तुमचं दर्शन घडलं. 250 वर्षानंतर तुम्ही समाधीस्थ असताना एकनाथ महाराजांना तुमच्या जवळ बोलून घेतलात. तेव्हा ज्ञानोबारान तुम्हाला बघितल्यानंतर संत मंडळींनी विचारलं, एकनाथ महाराज, हो तुम्ही मगाशी गेलात तेव्हा कसे होतात, आता असे कसे? ते म्हणे, तुम्हाला काय सांगू, त्रिविध तापाची झाली बोळवण देखिल्या चरण वैष्णवांचे. धन्य अजिदीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा क्षीण गेला. मज वाटी त्याशी अलिंगण द्यावे, कदार सोडावे चरण त्यांचे. हसे त्यांचे चरण पाहिल्याने माझा ताप गेला. दादा तुमच्या दर्शनाने ताप जातो. वेदांनी तुम्हाला ग्वाही दिले, तुम्ही आई आहात आणि तुम्ही नव्हे तर अनाथाची माय आहात. आणि तुम्ही जर का असं आतमध्ये ताटीमध्ये बसलात तर या लोकांना ज्ञान वैराग्य आणि भक्ती कळणार नाही. म्हणून योगी पाव नमना
ज्ञानदादा, तुम्ही ज्ञानी आहात, योगी आहात. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. विश्वरागे झाले वनी. तुम्ही दंभ अहंकार मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तुम्ही गंगा जळ नैनी धरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. जेव्हा ज्ञानोबरांनी ताटी उघडून बाहेर आले ना, मारच एवढा खाल्ला होता समाजाचा, लालगुंद झाले होते रडून रडून. जाणकारी मंडळी विचारत होती, ज्ञानोबा एवढे लालगुंद कसे झाला सा, काय झाले तुम्हाला? सांगितलं नाही मला मारलं म्हणून. काही नाही, योग्यांना दुर्लभ असणारा भगवंत मला पाहायला मिळाला आणि ते दिसेनासे झाले म्हणून तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा. योगी तुम्हाला काय सांगू, योग्यांना दुर्लभ असणारा भगवंत मी पाहिला. पाहता पाहता मनाला न पुरेनासा धनी झाला तो. मग पुन्हा तुम्हाला देव दिसेल. आता तुम्ही का रडताय ते सांगा. माऊली म्हणाल्या, माझ्या जीवाचा दाह झालाय. दाह म्हणजे आग झाली माझ्या जीवाची. मग जाणकारी मंडळी म्हणाली, तुमच्या जीवाला दाह झालाय ना, आपण चंदनाची ओटी तुमच्या अंगाला लावूया, म्हणजे दाह तुमचा जाईल. पण माऊली तेव्हा काय म्हणतात का, आई वडील गेल्यानंतर तो जीवाचा दाह कधी थांबत नसतो. मायबाप त्या दुःखाचं कधी सुद्धा विस्मरण होत नसतं. मग माऊली त्यांना उत्तर देतात जाणकारी मंडळीला, तुम्हाला काय सांगू मी. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, कान्हवन माळी वेगी भेटवा का. चांद हो चांदणे चापे हो चंदनु, देवकी नंदनो विना आवडे हो. घनुवाजे गुण गुणा वरावा हे ऋण जुणा. हा अवस्थेचा प्रकार आहे. आपली कधी झाली नाही. संतांची अवस्था होत होती, आपली सगळी व्यवस्था झाली पाहिजे. जेवायला, खावायला, बसायला, उठायला. पहा ना आता खुर्च्या बिरच्या, आता किती सोय बसायची. त्यावेळेला संतांना बसायला जागा नसायची, दगड धोंड्यावर बसायचे. तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये लोक आले का तुकाराम महाराज एक अभंग म्हणायचे, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येते. येडे सुद्धा येऊन बसायचे. आपल्याला शहाणा म्हणतात तुकोबा रे. शहाणा आमच्या कीर्तनामध्ये भरपूर येडे येऊन बसले, टराट झालेले. आमच्या एका एका शब्दाने महाराज खोटं सांगत नाही, दारू सुटले त्यांची. कारण का, हे सगळं आहे ना, हे इथे चालत नाही. तुका म्हणे इथे पाहिजे जातीचे नाही, येड्या गबाळाचे काम नाही. याच्यासाठी मातेची कुस फार पवित्र असावी लागते. कुळाला जर सात्विक विचाराची मुलं जन्माला यायची असतील ना, तर माता पिता कशी असली पाहिजे. धन्य माता
आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. पहिलं प्राधान्य मातेला दिले, दुसरं कन्येला दिले. पिता माता सांगितले का, पुत्र कन्या सांगितले का? म्हणून कन्या ही दोन कुळाचा उद्धार करत असते. कन्या ही दोन कुळाचा उद्धार करत असते, सासरचा पण आणि माहेरचा पण. पण आता अलीकडे कन्या उद्धारच करत नाही, पळूनच जायला लागल्या. मोबाईल आला ना भाऊ, ती सैराट पिक्चर आला बघा, तो कुठला अर्चिन परशा, तिने असा वाटोळा केला भाऊ, एका वर्षामध्ये 12,000 पोरी महाराष्ट्राच्या पळून जायला लागल्या. मागे या संगमनेरमध्ये दंगल होती झाली छोटीशी, तेव्हा आपल्या अगस्ती ऋषी आश्रमामध्ये अमन शेख नावाचा मुलगा एका मराठी मुलीच्या गळ्यात गळा घालून फिरत होता. अरे लाजा वाटायला पाहिजेत जर अशा मुलींना. आपला हिंदू सनातन धर्म त्यांनी संपवायचा प्रयत्न करायला लावलाय. आपल्याजवळ नाही तलवारी तर कोयते तरी ठेवा, आता कोयते. सगळं उलट होणार आहे, क्योंकि ये दुनिया बेईमान हो गई अभी. ये कबीरदास का दोहा है, आई रे बेईमान दुनिया, आई रे माँ बाप को कोई नहीं, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, माता पिता को कोई नहीं माने, औरत को बहुमान, औरत को बहुमान. बड़े भाई को कोई नहीं माने, साले को सम्मान, साले को सम्मान. आई वडिलांना मानतात का पोरं? अरे तुम्ही नांगर धरला ना लोकांच्या बांधात फाल घातला भाऊ. एवढी माझ्या पोराला ते म्हातारं झालं का ते सुनबाई म्हणते तो बघ बागुल बसलाय बघ. मी तुम्हाला काय सांगते, ह्याची बायको येईपर्यंत यो आपल्याला आई बाबा म्हणतोय. बायको आली का सोनू तुला म्हणजे भरोसा नाही का, तुझ्यासाठी काय पण. अरे काय काय पण. काही पोराई म्हातारा म्हातारीला घंटीवारी ठेवली, काही पोराई म्हातारा म्हातारीला गोठ्यात ठेवली, काही मुलांनी आपल्या शिकलेल्या मुलांनी आईवडिलांना वृद्धाश्रम मध्ये टाकलेत भाऊ. त्या वृद्धाश्रमावर कसा एकदाचा काळ येत नाही मला असं झाले. बरं ही शेतकऱ्याची पोरांचं काम नाही बरं का, ही शिकलेल्या पोरांची कामं. एका तर मुलाने बापाने कब्बशा धुतल्या, हॉटेलमध्ये वेटरगिरीचं काम केलं, फॉरेनला पाठवलं अमेरिकेला. त्याने अमेरिकेच्या मुलीबरोबर प्रेम केलं. सगळा होता नव्हता तेवढा पैसा उधळून टाकला. शेवटच्या श्वासाला क्षणाला गावाकडे आला नाही, पप्पा आता हे फ्लॅट विकून टाका, जमीन विका, किती काम करणार तुम्ही, तुम्हाला फॉरेनला घेऊन जायचंय मला. बापाला वाटलं म्हातारपणात आम्हाला पोरगा आता अमेरिकेत घेऊन जातो तात्या. बापाने सगळी शेती वाडी विकली, सगळे पैसे मुलाच्या बँकेमध्ये ट्रान्सफर केले. 2-3 फ्लॅट घेतले होते संगमनेरला, ते विकले. काय सांगावं, पैसा होता ते सगळे भरा बॅगा, चला एअरपोर्टला गेले. बापाला काय म्हणतो, बाबा तुम्ही आई बाबा इथे बसा, मी तिकीट काढून. त्याच्या बापाने लगेच तिकीट मी दिले काय सांगा बघू. मी तिकीट आणायला जातो विमानाची सांगितलं, आणि जो पोरगा आणि सुनबाई गेले फॉरेनला, आई वडील अजून भीक मागतात. म्हणून तुमच्या पाया पडते, हातचा राखून ठेवा हातचा. ही पोरं आपली नाहीयेत, नाही कोणाचे कोणी, तुझे नवेरे कोणी अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून.
बहीण कुणाची, भाऊ कुणाचे, कोण कुणाचे, सगळे सोयरे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे. एक कोरोनाने दाखवलं ना, बायको मेली तर नवरा गेला का जवळ. कोरोना झाला होता तर सांगा, एका बाईचा नवरा नगरचा मेला होता, तुम्हाला माहितीये, टीव्हीवर आलं होतं ते. ती बाई सगळ्यांना आका मारून सांगत होती, मामनजी भाया धीर भावळ्यांना सगळ्या काका चुलत्यांना आका मारत होती, चला ना यांना अग्निडाग द्यायचे. सगळ्यांनी दरवाजे बंद करून घेतले. तिने नाक्यावरून एक पेताड बोलूनला 500 रुपये देऊन त्याच्याकडून अग्नीला डाग लावून घेतला. त्या दिवसापासून असं वाटायला लागलं की नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी. खरंच कोणी कुणाचं नाही या जगामध्ये. तुका म्हणे तुला सोडविलं कोणी, एका चक्र पाणी वाचून या. म्हणून भगवंताचं चिंतन. तुकोबाऱ्या का वेडे होते का? तुकोबाऱ्यांनी नातं काय जोडलं होतं, देव माझा आणि मी देवाचा, देव माझा आणि मी देवाचा. आम्ही ज्यांच्या घरी गेलो ते मध्ये बघा, हे आमची छोटी सून, ही मोठी सून, हा मोठा आणि हा धाकला, नाही आमची मंडळी. ही कशाला ओळख करून द्या. तुकाराम महाराजांनी देवाशी नातं जोडलं. तुका म्हणे माझा अवघ्यांचा कंटाळा, तू एक आवडशी गोपाळा. कारण तुकाराम महाराजांना माहिती होतं कोणी कुणाचं नाही आहे जगामध्ये. हाय का कोणी कुणाचं? जर कोणी कुणाचं असतं तर तुम्ही सांगा, कोणीतरी कुणाच्या बरोबर गेलं असतं. या जगामध्ये कोणी कुणाचं नाही बाप हो. फक्त आई वडील आपल्यावर इतकं प्रेम करतात. मुलगा चोरी करून आला तरी आई म्हणते, बाया माझं पोरग चोरटं नव्हतंच बाया, त्या पोरांच्या मागे लागून. बेवडं दारू पिऊन डुलत आलं तरी म्हणणार माझं पोरग पितच नव्हतं, या मेल्यांच्या मागे माझं पोरग प्यायला लागलं. हे लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविना प्रीती. घार जरी किती आकाशात फिरत असली तर तिचं चित्त पिलांपाशी असतं. घार इंडे आकाशी, चित्त तिचं पिलापाशी. लेकरू शेतावर जर का गेला असेल तरी आईला असं वाटतं कधी एकदाच येतं, भुकलिया बाळ, भुकलिया बाळ. आई वाट बघते त्याची, कधी येतं एकदाच जेवणासाठी. ही आई असते. आणि तुम्हाला अजून एक सांगते, सासवांनो, तुम्ही लेकाची वाट बघत बसता पण सुना नाही वाट बघणार. कारण का? त्या फोन करून सांगतात, हो कुठे आहेत? आलो अर्ध्या तासात. अर्ध्या तासात 2 तास लावतोय पण येत काय नाही. मग सुनबाई काय म्हणते, पोरांनो चला आपण जेवून घेऊ. आत्या चला तुम्ही बी जेवायला. आत्याबाई म्हणते, नाही ग बाई मी जेवलेच असते, पण माझं लेकरू येईपर्यंत मी नाही जेवणार. ही आई असते. कारण तुकाराम महाराज काय म्हणतात प्रथम चरणामध्ये, लेकुराचं हित, 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 लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविना प्रीती. एवढा कळवळा तिच्या हृदयामध्ये असतो. लाखो रुपये पगार जरी ती आणला ना मुलाने तर ती कधी म्हणत नाही, बाबा देणार आहे मला 1 लाख रुपये तुझा पगार. कधी मागला का? ताकद आहे का त्यांच्या सुनांच्या समोर पगार मागायची? लहानाचा मोठा तिने केला, गळ्यातले दाग दागिने मोडले, लोकांची मोल मजुरी केली, उसने पासने पैसे आणून त्याला नोकरी लावली. आणि त्याच आईला माय बाप हो कधी सुद्धा 1 पगार हातामध्ये दिला का? कारण ती लाभाविना प्रीती असते. कधी तिच्या पोटामध्ये लाभ हा विषयच नसतो. बायको बघा 25 तारखेपासून विचारलं, राहो पाप्याचे बाबा तुम्हाला काय डबा देऊ सांगा ना, तुम्हाला काय डब्यावर देऊ सांगा ना. त्याला माहिती आता 1 तारीख आली, 5 दिवसानंतर ही माझ्याशी गुलगुलू लागली बोलायला. 1 तारखेचा पगार हातात आला
ह्याचं दे त्याचं दे त्याचं दे, माहेरला पाठव नाही का, दुधाचं दे, किराणा दे, लाईटचं बिल दे, पोरांची फीस दे, थोडे लपून छपून ठेव. मागे किती 500च्या नोटा लपून ठेवल्या होत्या, नरेंद्र मोदींनी सगळ्या बाहेर काढल्या. आणि मग असं सगळं हे फक्त प्रेम करणारी बायको असते, आई नसते. आई फक्त मुलांवर प्रेम करते, इतकं प्रेम करते मायबाप हो. गळ्यातले दागदागिने सगळं काही ती हे करते, त्याला नोकरीला लावते. आणि ह्या बायको घेऊन मुंबई, पुणा, ठाणा कुठे कुठे जातोय. ती वाट बघत असते, बाळा हे बाळा, अरे मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा, तुनी नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले तुने नाही पाणी पाजले. माझ्या खुशीचा होता तू बाळा, माझ्या जीवाचा बनला तू काळ. माझ्या जीवाचा बनला तू काळे, माझ्या जीवाचा बनला तू काळे. मी तुझ्याकडे पाहून बाळा जीवन जाळीले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले तुने नाही पाणी पाजले. मेल्यावरती रडतो कशाला, उगाच ताण नको देऊ कशाला. उगाच ताण नको देऊ कशाला, उगाच ताण नको देऊ कशाला. तुझ्याकडे पाहून बाळा प्राण सोडिले, तुने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले तुने नाही पाणी पाजले. आया बाया सांगत होत्या जेवताना, आया बाया सांगत होता जेवताना, दुष्काळात माझ्या मायचा आटला होता पाना, आटला होता पाना. पिठामध्ये पाणी ओतून वाजत जाय माया. तवा वरे तिच्यामध्ये जिरती माझी माय, ती माझी माय, जिरती माझी माय. करुणी वसरले रटते जवा गाय, हा भरुणी वासरले चटते जवा गाय. तवा वरे तिच्यामध्ये जिरती माझी माय, जिरती माझी माय, जिरती माझी माय. माझी माय, माझी माया, माझी नंदा माया. माय बाप हो, लहानपणी आईने आपल्यासाठी फार कष्ट केलेलं असतात. 9 महिने 9 दिवस आपल्याला तिने सांभाळलं, पण ही चादर बाहेर आली नाही, मळून गेली नाही का. चादरिया चादरिया झिनी रे झिनी, चादरिया झिनी रे झिनी, चादरिया. चदरिया ए राम नाम रस पीनी, चादरिया झिनी रे चादरिया. अष्टकमल का चरखा बनाया, 5 तत्व की भूमि चदरिया, 5 तत्व की भूमि चदरिया. अष्टकमल का चरखा बनाया, 5 तत्व की भूमि चदरिया, 5 तत्व की भूमि चदरिया. 9-10 मास बुनन को लगाया, 9-10 मास बुनन को लगाया. मूरख
चिरी रे चिरी. कबीरदासानी या शरीरात चादर म्हणले. काय चादर. आणि तुकडोजी दासानी काय म्हणले? गोधडी. गोधडी माझी माझी गोधडी झाली जुनी, हिला ग धुवून आणा कोणी. ती धुतली तुकड्या दासाने, संत चरणांच्या चरण दळाने. तिला मळवून का हो कोणी, माझे गोधडी झाली जुनी. जीर्ण वस्त्र. माऊली म्हणतात जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे, मग नूतन वेडीजे. तैसे देहांतराते, स्वीकारिजे चैतन्य नाथे. उपजेते नासिले नासिले ते पुनर्पी दिसे. हे घटिक यंत्र परी जैसे भ्रमेगा. जाणार शरीर नाशिवंत देह जाणार, सकळ आयुष्य खातो काळ सावधान. प्रत्येकाच्या देहाच्या मागे काळ टपलेला आहे. काळ देहासी आला खाऊ, आम्ही आनंदनाचे गाऊ. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला काळ खायला येत होता, पण आम्ही आनंदात नाचत होतो, गात होतो. कारण आम्ही समाजालाही सांगत होतो काळाची आवडी पडेल बा जेव्हा सोडविन तेव्हा माये बाप सोडविन राजा. देशीचा चौधरी आणिक सोयरे भले भले, तुका म्हणे तुला सोडविल कोणी. एका चक्रपाणी वाचून या त्याचं नामस्मरण करा. हो राज्य छत्रपती शिवाजी महाराजांवर काळ आला होता. कीर्तन श्रवण करण्यासाठी बसले होते राज्य छत्रपती शिवाजी महाराज. लोह गावामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन होतं आणि कीर्तनामध्ये राजे छत्रपती शिवाजी महाराज बसले होते. शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी विजापूरच्या बादशाहाने पण मांडला होता. जो कोई साला शुभा भोसला को उठा के लाएगा उसको 22 राज्य दिया जाएगा. 25 यवनांनी मंदिराच्या आजूबाजूला घेर धरला होता. साला अभी शुभा भोसलाएगा उसको उठा के लेके जाएगा. पण पंढरीचं भूत मोठं. आल्या गेल्या झडपी वाट, तेथे जाऊ नका कोणी गेलेले नाही आले परतोनी. आजही वेदांना त्याचा अंत कळाला नाही. वेदांनाही नाही कळला अंत पार याचा कळणारा राजा पंढरीचा. अशाच वेळेला कीर्तन जय विठोबा झाल्यानंतर यवनांना वाटलं कीर्तन संपलं. कीर्तनाचं त्यांना काय माहिती. कीर्तन संपलं म्हणून ते कीर्तनाकडे पाहायला लागले. शिवबा भोसला किधर बैठा रे, दिखताच नाही साला बैठा किधर इतना सा चुवा. हे कीर्तनाकडे पाहिल्यानंतर सर्व स्त्री पुरुषांमध्ये शिवबा शिवबा दिसायला लागले. या अल्लाह ये क्या हो रहा है साला, जिधर देखिएगा उधर शिवबा ही शिवबा दिखता है. आगे शिवबा पीछे शिवबा, इधर शिवबा उधर शिवबा. ह्या बाजूला बघितलं 25 शिवाजी खोटे, हातामध्ये लगाम, घोड्यावर सॉरी टाप 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 चालले होते. जात असताना यवन आरोळी मारत होते. 25 यवन आरोळी मारत होते. देखो उस साला शिवबा बसला, इधर बघा उधर बघा उधर बघा. पुढे गेल्यानंतर दृश्याचं अदृश्य झालं. हा इतिहासामध्ये नोंद आहे याची. लक्षात इतिहासामध्ये आपल्याला धडा होता. पुढे गेल्यानंतर जाऊन सांगितलं विजापूरच्या बादशाला, ओ साला शिवबा बसला हमारे आगे था लेकिन हाथ में मिला अच्छा नहीं, साला किधर गया क्या पता. त्या काळामध्ये पानाचा विडा मांडला. तो कितव्या साली आहे का, 1659 सालाला.
भाऊ हिस्सा राज्य दे त्याला, राज्य दे त्याला. इतक्यात खान बोलला, मी पकडून आणीन शिवबाला. भाऊ हिस्सा राज्य द्या मला, असं विडा त्यानं उचललेला, असं विडा त्यानं उचललेला, विडा उचललेला. भवानी प्रसन्न होती शिवबाला, भवानी प्रसन्न होती शिवबाला. लोखंडी चिडखत अंगाला, वाघनखे होती बोटाला. चालून गेला खानाच्या भेटीला, खानाने दाबले मानेला. शिवबाला डाव सापडला, जसं सिंह चिरत नरड्याला. जसं सिंह चिरत नरड्याला, जसं सिंह चिरत नरड्याला. शिवबान चिरलं खानाला, खान अल्ला अल्ला बोलला, खान अल्ला अल्ला बोलला, खान अल्ला अल्ला बोलला, अल्ला बोलला. छत्रपती शिवाजी महाराज की, जिजामाते की. ऐसी नामाची आवडी, कीर्तनामध्ये बसले होते म्हणून काळ गेला देशोधडी. 25 शवनांच्या तावडीमध्ये जर का माझा छत्रपती शिवाजी महाराज जर भाऊ सापडला असता, राही राही एवढ्या चिंधड्या केल्या असत्या की नाही. एक अल्ताफ नावाच्या मुलानी श्रद्धा नावाच्या मुलीचे 36 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले. हे तर खोटं आहे का? तर शिवाजी महाराज जर 25 शवनांच्या तावडीमध्ये सापडले असते तर राई राई एवढ्या चिंधड्या नक्कीच झाल्या असत्या. पण ऐसी नामाची आवडी, काळ गेला देशोधडी. आपलं इथे आलं होतं म्हणून मायबाप माता पिता धन्य असतील ना, त्यांचीच मुलं कीर्तन श्रवण करत असतात. धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आणि म्हणून मी म्हणते ना, या जगामध्ये असा एक राजा होऊन गेला की त्यावेळेला बलात्कार झाला होता जिजाऊंच्या काळामध्ये. बरं का, माझी गोष्ट ऐका जरा. आता काय काय होतं, एवढे मोठे मोठे भाषणं करणारी लोक आहेत, 3-3, 4-4 वर्षाच्या मुलींवर बलात्कार होतात. पण कोणची ताकद नाही की याला फाशी द्या, मला मारून टाका. अरे तुम्हाला जमत नाही तर आम्हाला बायांना सांगा, आम्ही बाया कोयते घेऊन त्याला हाणू. खोटं आहे का महिलांनो? अहो किती त्रास चाललाय हो, लहान लहान मुलींवर बलात्कार चाललेत. त्या काळामध्ये बलात्कार झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊ मातेने हाक मारली, शिवबा उचल ती तलवार आणि याचे हातपाय तोड. हातपाय तोडले होते भाऊ त्या काळामध्ये. आणि तीच जर प्रथा असती ना, आज बलात्कार हा विषय राहिला नसता. तुमचे हात जोडते, पाया पडते, कन्या 2 कुळाचा उद्धार करते. आज मुक्ताबाई, जनाबाई, सखुबाई, कानुपात्रा, मीराबाई अशा संत होत्या म्हणून आज आमच्यासारख्या महिलांना या आसनावर उभं राहण्याचा अधिकार मिळालाय. नाही तर अजून काही तंबाखू चोळे कीर्तनकार सुद्धा तंबाखू चोळतात. आणि ते चोळे पण म्हणतात की बायांची कीर्तन का? तू कुणाच्या पोटी जन्माला आला मला सांग? पुरुषाच्या पोटी जन्माला आला तू? अरे माहित नव्हते कुणा जना कशी झाली गर्भाची रचना. तुझी आई होती ताणी तेव्हा कोठे हा होता प्राणी. माहित नव्हते कुणा जना कशी झाली गर्भाची रचना. काय कष्ट असतात ना आईचे. एकदा स्वामी विवेकानंद एका अज्ञान व्यक्तीला मिळाले आणि अज्ञान व्यक्तीला विचारतात, काय रे कुठे निघालास? काय नाही, कुठे निघालो, तुम्हाला काय करायचं गेले? अज्ञानाला काय, सज्ञानाच्या कंठाला झोंबतं. नवलंकाराच्या गोठी विशेष अज्ञानाच्या न लगे पाठी, पण सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटे नाचवी. तुम्ही स्वामी नेहमी आईचं वर्णन करता, वडिलांचं वर्णन करत नाहीत. अरे बाळा, फार उपकार असतात रे आईचे आपल्यावर. काय एवढे उपकार असतात? सगळ्यांच्या आईचे उपकार असतात. मला सांगा काय उपकार असतात? स्वामी विवेकानंद म्हणले 2 दिवसानंतर तुला सांगेन. नाही नाही, मला आजच सांगा. समोर 2.5 किलोचा दगड पडला होता. स्वामी विवेकानंदांनी म्हणावं, तो 2.5 किलोचा दगड पोटाला बांध, संध्याकाळी मला 5 वाजता येऊन भेट. 2.5 किलोचा काय 5 किलोचा बांधू शकतो मी. अज्ञान माणसाला कुठे नेईल सांगता येत नाही.
तू 2.5 किलोचा दगड बांध आणि तू रोजचं जे काम करतो ते काम करून संध्याकाळी 5 वाजता मला येऊन भेट. म्हणलं चालेल. 2.5 किलोचा दगड बांधला पोटाला. 12 वाजले. पायाचे गोळे दुखायला लागले, कंबर चमकायला लागली, मानेच्या शिरा धरल्या, पोट दुखायला लागलं, डोकं धरलं. जेवायला गेले तर जेवण जात नाही. काय हे स्वामी आहेत, मला असलं काम सांगितलंय. एकदाचे 5 कधी वाजतात आणि ह्यांना जाऊन कधी भेटतो. 5 वाजले आणि स्वामी विवेकानंदांना अज्ञान व्यक्ती म्हणतोय, का हो स्वामी, हा 2.5 किलोचा दगड बांधल्याने मला किती यातना झाल्या, मला किती वेदना होतात, तुम्हाला काय सांगू. काय झालं बाळा तुला. माझ्या पायाचे गोळे धरले, कंबर दुखायला लागली, मानेच्या शिरा धरल्या, पोट दुखायला लागलं, जेवायला जात नाही, डोकं दुखायला लागलं. मग मला हेच म्हणायचं आहे, तू 2.5 किलोचा दगड 5 तास बांधल्याने तुला इतका त्रास झाला. तुझ्यासारखा दगड आईने 9 महिने 9 दिवस पोटात सांभाळला, तिला काही त्रास झाला नसेल का. हे विवेक विचाराच्या माणसांकडे विवेक विचार मिळतात. मी तू हा विचार विवेक शोधावा, गोविंदा माधवा ह्याच देई. आई जेव्हा जाते ना मायबाप, तेव्हाच आईची कळकळ आपल्याला कळत असते. कशाला सोडून, हो कशाला सोडून गेली तू स्वर्गाला, हो आई आई म्हणू आम्ही कुणाला, हो कशाला सोडून गेली स्वर्गाला, आई आई म्हणू कशाला सोडून, हो सोडून गेली आईने घराना, हो आई आई म्हणू कुणाला, आई आई म्हणू कुणाला. आई तुम्ही आम्हासाठी कष्ट केले फार, सोडून गेली तू सारा परिवार, सोडून गेली तू सारा परिवार, सोडून गेली तू सारा परिवार, सोडून गेली आईने घराना, आई आई म्हणू आई आई म्हणू कुणाला. जेव्हा आई जाते तेव्हा आईची किंमत कळते मायबाप. जेव्हा आई जाते तेव्हा आईची किंमत कळते, जेव्हा डोळा जातो तेव्हा डोळ्याची किंमत कळते, जेव्हा हात जातो तेव्हा हाताची किंमत कळते, जेव्हा पाय जातो तेव्हा पायाची किंमत कळते. शरीर हे फार अनमोल दिलेले आपल्याला, अमोल नरदेह म्हणसी वायाला जाणार, हरीचे भजन कधी करणार, शरीराची होय माती, कोणी नाही येई संगती, राम कृष्ण हरी बाबा. काडी मोडीचा पिंजरा केला, काडी मोडीचा पिंजरा केला, आत राघू बैसविला, आत राघू बैसविला. राघू मोठा ज्ञानी गुणी, राघू मोठा ज्ञानी गुणी, बोलतसे मंजुळवाणी. यमराजाचे दूत आले, राघुला घेऊन या गेले. तुका म्हणे राघू गेला, तुका म्हणे राघू गेला, हा पिंजरा मातीला मिळाला. काडी मोडीचा पिंजरा केला, आत बोलणारा राघू बैसविला. गेला राघू, एकदा गेला ना की उडे अंतराळी आत्मा सोडूनी पसारा. मग मायेचा बाजार, मायेसाठी रडायचं फक्त. म्हणून मायबाप हो, ज्याची आई गेली त्याचा सुखाचा सागर आटला. मी पुन्हा पुन्हा ते का सांगते, का म्हणून आपली आई गेल्यानंतर आपल्याला आपला विसावा असतो. तो थकला भागला जीव आई ग म्हणत असतो, बाबा कधी म्हणत नसतो. कारण आई ही मायेची सावली असते.
तिने किती कष्ट केलेले असतात, तडपत्या उन्हात आणि रखरख त्या रानात, राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल न मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना उडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, तिला दिले जीवनाकार. आई माझी मायेचा सागर, तिला दिले जीवनाकार. मायेचा सागर जीवनाकार, मायेचा सागर आई जीवनाकार. आई माझी मायेचा सागर, तिला दिले जीवनाकार. आई माझी मायेचा सागर, तिला दिले जीवनाकार. नभीची चांदणी तू ग चंद्राची फार, शीतळ तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतळ छायेमध्ये उभं आयुष्य काढीन. आई देवाजवळी मी ग, आई तुलाच मी मागेन. आई माझी मायेचा सागर, तिला दिले जीवनाकार. आई माझी मायेचा सागर, तिला दिले जीवनाकार. आई वडील माझे थोर, आई सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, जीवनाकार. आई माझी मायेचा सागर. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविना प्रीती. पोटी भार वाहे त्यांचे सर्वस्व ही साहे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविना प्रीती. तू का म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविना प्रीती. विठोबा रखुमाये गोपाळ रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
हात वरती करा. हात दिलेत ना, हास्य झाले का? ही आता आपल्याला आईला श्रद्धांजली माऊलीच्या नावाने करायची बरं का. जोरात म्हणायचं सर्वांनी, ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा